आयुष्यातील शिक्षण नावाचे पर्व संपते तेव्हा सुखी आयुष्याची स्वप्न दाखवणारे मृगजळ तुम्हाला भुलवत तुमच्या गावापासून, घरापासून आणि तुमच्या मातीपासून तुम्हाला खूप दूर दूर घेऊन जाते. पण जेव्हा या स्वप्नरूपी लाटांचा जोर ओसरू लागतो तेव्हा मात्र सर्वत्र माणसांनी गच्च भरलेली स्वार्थी जंगले, ज्याला आपण शहरे म्हणतो, ते आपल्याला अगदी एकटे करतात. अशा वेळी निष्पाप होऊन गालात हसणाऱ्या माझ्या गावाची काया माझ्या नजरेसमोर येते आणि मी अस्वस्थ होतो. मग गावाकडच्या आठवणींचे ढग अलगद मनात दाटून येतात. असंख्य स्मृतींसह अंगावर शहारा येतो. शब्द ओठात अडकळतात आणि डोळ्यांच्या कडा आपोआप ओल्या होऊन मन तासन तास वडाच्या पारंब्याला लटकत राहते. डोळ्यापुढेही येतो जेव्हा आठवणीचा गाव, विरुणी जाती वाऱ्यावरती बेचैनीचे भाव. वळण वाकड्या नदीत आहे खळखळते पाणी, नजर पाखरू भिरभिरे पर अवल होई वाणी. बाभळीच्या वना शेजारी आंब्याची वनराई, गर्द सावली पहुडलेली वारा गातो अंगाई. हिरवेगार पीक नाचते काळ्या भोर शिवारी, रेंगाळते मन त्या ठिकाणी पाय नेती माघारी. गावपणापासून केले दूर वितभराच्या पोटाने, तरी ओळख होत असे आमची गावाच्या नावाने. कवी अनिल पाटील यांच्या या काव्यपंक्ती आठवल्या की गावच्या ओढीने मन अगदीच व्याकुळ होते. प्रत्येकाला आपल्या गावाबद्दल प्रेम, आपुलकी आणि अभिमान असतो. मलाही आहे. खर तर लाल आईची नाळ ही जन्मदात्या आईच्या नाळी इतकीच चिरंतन असावी या मताचा मी आहे. आपल्या जन्मानंतर ही लाल आईच आपल्याला अंगा खांद्यावर मोठं करण्याचं काम करत असते. त्यामुळे तिचे खूप मोठे पांग आपल्यावर असतात. आपण कितीही मोठे झालो, यशाची कितीही मोठी उंची गाठली, गावापासून कितीही दूर गेलो तरी आपल्या गावाशी असलेली आपली नाळ कधीच तुटत नाही. म्हणून मला असे वाटते की माणसाने जन्म घेतल्या गावाला आणि मातीला आयुष्यात कधीही विसरू नये. आणि असे स्वर्गाहून सुंदर माझेही एक गाव आहे, माझं लाटगाव. घाट माथ्यावर वसलेलं तसेच कोकणचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आजरा शहरापासून पश्चिमेला जेमतेम 10 ते 11 किलोमीटर अंतरावर असणारे त्या बाजूचे ते शेवटचे गाव आहे. जणू एखाद्या मांजरीच्या पिल्लाने आईच्या खुशीत लपावे तसे सह्याद्रीच्या खुशीत लपलेलं हे गाव. निसर्गाने दोन्ही हातांनी या गावावरती सौंदर्याची उधळण केली आहे. काहीशी कोकणी संस्कृतीला मिळती जुळती जीवन पद्धती आपल्याला या गावात पाहावयास मिळते. एका बाजूला उंच उंच डोंगर रांगा, खोलवर असणाऱ्या कडा, हिरवीगार वनराई आहे, तर दुसऱ्या बाजूला आजरा आणि गडिंग्लज तालुक्यासाठी वरदान ठरला चित्री धरणाचा थांग, निळाभोर डोह आहे. गावच्या कोणत्याही भागातून डोंगराच्या उंच टोकावर पंचकृषीच्या सुरक्षेसाठी विराजमान असणाऱ्या चाळोबा देवाचे दर्शन होते. गावाच्या वेशीत येताच गावाबाहेरील कमान, खूप दिवसांनी गावाकडे येणाऱ्या मुलाला नेण्यासाठी गावाच्या वेशीवर बाह्यापासून उभ्या असणाऱ्या आईप्रमाणे आपल्याला भासते. तिचे हे रूप पाहून मग आपल्यालाही वाटते की अगदी धावत पळत जावं तिच्या कवेत आणि घट्ट मिठी मारून मनसोक्त रडावं तिच्या जवळ, रुसावं आणि आता गाव सोडून कुठेही पाठवू नकोस म्हणून भांडावं तिच्याशी. अशी ही कमान ओलांडून नागमोडी वळणे घेत गावात पोहोचताच गावाच्या सुरुवातीलाच डाव्या बाजूला दिसेल ती सन 1952 साली स्थापन झालेली आणि इथल्या प्रत्येकाला आयुष्याची प्रत्येक पायरी यशस्वीपणे चढायला शिकवणारी माझी शाळा विद्या मंदिर लाटगाव. गेली अनेक दशकं शिक्षणासोबतच संस्काराची शिदोरी देणाऱ्या शाळेबद्दल एक वेगळंच प्रेम आणि आदर माझ्या मनामध्ये आहे. तसेच इथे शिकून गेलेल्या प्रत्येकाच्या आयुष्यात या शाळेचे अनन्यसाधारण महत्व आहे.
पुढे गावात प्रवेश केल्यावर उतरत्या छताची कौलारू घरे, तसेच माणसाचा झालेला सामाजिक बदलाचे चित्रण घडवणारी आरसीसी घरे आपल्याला पाहायला मिळतील. श्री नागनाथ हे माझ्या गावचे ग्रामदैवत व पंचक्रोशीचे श्रद्धास्थान आहे. नव्याने जीर्णोद्धार केलेल्या मंदिरामुळे गावच्या वैभवात आणखीनच भर पडली आहे. लांबून दिसणारे मंदिराचे शिखर जणू पंचक्रोशीच्या मुकुटाप्रमाणे भासते. मंदिरावरील सुबक कोरीव आणि रेखीव काम पाहून इथे येणाऱ्या प्रत्येकाचे मन मोहून जाते. तसेच अवघ्या महाराष्ट्राची माऊली असणारे विठ्ठल रखुमाईचे मंदिर ही गावात आहे. वारकरी संप्रदायातील अनेक माळकरी मंडळी रोज येथे भजन आणि कीर्तन करून गावच्या आनंदात आणि उत्साहात भर करतात. गावात अनेक सण उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरा आणि संस्कृती या गावाने आजही प्रामाणिकपणे जपल्या आहेत. इथे साजरा होणारा दहिकाला अख्ख्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमुच्या मनाला. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमुच्या मनाला. माझा गाव पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत असल्याने शेती हा इथला प्रमुख व्यवसाय आहे. पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत इथला शेतकरी प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेली पिके आणि त्यातून येणारी समृद्धी पाहून मन कसं अगदी हारकून जातं. याशिवाय पोल्ट्री उद्योग, दुग्ध व्यवसाय यासारख्या शेतीपूरक व्यवसायात अनेकांनी चांगली मजल मारली आहे. बलतेदारीवर चालणारी प्राचीन व्यवसायाची पद्धत आजही आपण इथे पाहू शकतो. या गावातील लोकांमध्ये खूप चांगला सामाजिक सलोखा आहे. येथे वादविवाद अगदी तुरळक प्रमाणात होतात, पण त्याचेही निरसन ज्येष्ठ व्यक्तींच्या पुढाकाराने ताबडतोब गाव पातळीवरच केले जाते. या गावाने नेहमी सामाजिक भान जपले आहे. अनेक वेळा संकटाच्या काळात लोकवर्गणीतून मदत कार्य करण्यात हे गाव अग्रभागी असते. गेल्या वर्षी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुराच्या वेळी गावातून धान्य आणि निधी जमा करून अनेक गरजूपर्यंत पोहोचवण्याचे काम ग्रामस्थांमार्फत करण्यात आले. त्यामुळे विविध रंगछटा असणाऱ्या या माझ्या गावाचा नेहमीच मला सार्थ अभिमान वाटतो. लाल भडक इथली माती, डोले माळव्याची शेती, कष्टणारे ते हात, घाम गाळती दिन रात. असे हे माझे छोटेसे गाव, लाटगाव असे त्याचे नाव. असे हे माझे छोटेसे गाव, लाटगाव असे त्याचे नाव. पण असे असूनही बऱ्याच वर्षांपासून विकास न झाल्यामुळे डोंगरी आणि दुर्गम एवढीच या गावाची ओळख बनली होती. दळणवळण तसेच इतर कोणत्याही सुविधा नसल्याने बऱ्याच वेळा अनेक जण इकडे येण्याचे टाळत होते. नेते आणि पुढारी या गावाला अक्षरशः विसरलेत की काय, असा प्रश्न सर्वांच्या मनात घोंगावत होता. पण हे गाव आता आपल्या निराशेची आणि दुर्लक्षिततेची कात टाकत आहे. युवा वर्गाच्या पुढाकाराने केंद्र आणि राज्य शासनाची अनेक विकास कामे गावात चालू आहेत. शासनाच्या अनेक योजना गावात अगदी प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. याची दखल घेत शासनाने अनेक पुरस्कारांनी या गावाला सन्मानित केले आहे.
त्यामुळेच एका बाजूला आपला सांस्कृतिक वारसा जपत असणारे लाटगाव दुसऱ्या बाजूला मात्र झपाट्याने विकास करत तालुक्यातील अनेक गावांसमोर आदर्श गाव आणि विकासाचे एक नवीन मॉडेल बनत आहे. तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जे सत्य सुंदर सर्वथा, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे.